हां, आम्ही लावलेत आहे 3 ग्रिपा. आयक्रॉन कंपनीच्या आहे, मोठ्या आहे आणि मॅक्स साईज आहे यांची. आणि एक स्टार्टर लावलेला आहे, एक ॲटो स्विच आहे आणि हा मेन आहे. आता बघा, मेन समजा आपल्याला जर लाईन जर घ्यायची असेल आपल्याला, समजा याच्यामध्ये ग्रिपमध्ये, तर आपल्याला सर्वात पहिले मीटरमधून वायर 3 काढावे लागेल. 3 वायर जे येतात मीटरमधून ते फर्स्टवाल्या ग्रिपमध्ये टाकायची. फर्स्टवाल्या म्हणजे ह्या साईडने 1 2 3 ह्या राईट साईडने टाकायचे, सॉरी लेफ्ट साईडने टाकायचे. आणि राईट साईडने जे निघालेले आहेत 3 वायर, 1 2 3, हे 3 वायर जातात मेनमध्ये. तुम्हाला मेन खोलून दाखवतो. मेन असंच निघत असते, त्याला काही फिटिंग विटिंग नसते करत. मेन तसं चालूच राहत असतात. बघा, आता तुम्हाला दिसत असेल जे या साईडने आलेले वायर जे आहे, या साईडने आलेले वायर जे आहे ते पूर्ण वरती लागलेले आहे. 1 2 3, याच्यात पण ग्रिपच राहतात सर, 3 ग्रिप राहतात. 1 2 3 ह्या ग्रिपमध्ये 3ही वायर पासून आहे वरती. आणि खालून जे आहे, समजा जे खालून निघालेले वायर आहे, याचे खालून हे बघा 1 2 3, ह्या साईडने पण वायर निघत असतात. ह्या साईडचे जे वायर जे आहे ते आपल्याला स्टार्टरमध्ये दिले आहे. बघू शकता, थांबा. बघा, जे 3 वायर स्टार्टरमध्ये आलेले आहे, हे 3 वायर समजा वरती लागलेले आहे. रेड, ब्ल्यू आणि पिवळा, म्हणजे लाल, निळा आणि पिवळा, हे 3 वायर वरती लागलेले आहे. म्हणजे कनेक्शन तुम्हाला सोपं आहे. जे मीटरमधले वायर 3 फेज वायर याच्यामध्ये ग्रिपमध्ये आलेले आहे ते लेफ्ट साईडने आलेले आहे. आणि राईट साईडने जे निघालेले 3 वायर आहे ते वरती आपण वरच्या मेनमध्ये लावायचे. आणि खालून जे 3 वायर जे निघतात मेनमधले स्टार्टरसाठी निघतात, ते स्टार्टरमध्ये जातात. ह्या वायर सगळं इथे आलेले आहे. आणि 1 2 3 ह्या 3ही वायरचं कनेक्शन ह्या मेनमधून आलेलं आहे. बघा, किंवा तुम्ही मेन न लावतात तुम्ही डायरेक्ट ग्रिपमधूनही आपण स्टार्टरमध्ये कनेक्शन घेऊ शकतो. साधा सोपा उपाय आहे तो. पण हा मेन जो राहते ना, हा सेफ्टीसाठी राहते, म्हणून सेफ्टीसाठी लोक लावत असतात. बरोबर आहे. तर बघा, माझ्याकडे आता माझी मोटर चालू आहे, मी काही तुम्हाला खोलून दाखवू शकत नाही, कारण की पाणी भरपूर मला आवश्यक आहे त्या कारणासाठी. आणि स्टार्टरची कनेक्शन जे आहे तुम्हाला आता माहीत पडलीच असेल. 3 स्टार्टर आणि हा जो वायर आहे, समजा हा जो वायर आहे हा मोटरचा आहे. बघा, त्या साईडने मोटर चालू आहे, माझी वरची मोटर आहे. आणि याचे पण वायर जे आहे ते 1 2 3 ह्या साईडने लागलेले आहे. तर हे पण जर मोटरचा फोर्स जर तुम्हाला कमी फेकत असेल तर वायर तुम्ही चेंज करून बघायचे. जसा इथे पिवळा आहे आणि इथे लाल आहे, लाल पिवळ्या याच्यात टाकायचा आणि पिवळावाला लाल याच्यात टाकायचा. ठीक आहे. नाहीतर मग या मंथातला पण चेंज करू शकता तुम्ही. जर स्टार्टरचं पाणी जर कमी फेकत असेल किंवा फोर्स कमी फेकत असेल तर तुम्ही हे बदलू शकता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, एवढा मोठा सेटअप आहे तो. हा सेटअप कधी पण तुम्ही बनवू शकता, सोप्यात सोपी घरी तुम्ही करू शकता. आणि माझं नवीन चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करजा माझ्या चॅनलला. आणि समोर जाऊन पुन्हा अजून असेच याच्याचबद्दल तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन येत जाईल. किंवा तुम्हाला यांच्या पण पेक्षा चांगले तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला, तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल कशी वायरिंग करायची, कशी नाही. आणि हो, तुम्हाला पुन्हा अजून एक वेळा मी असं सेटअप बनवून दाखवेल नव्या पद्धतीने. आणि त्याची वायरिंग तुम्हाला क्लिअरपणे समजून, जर तुम्हाला समजली नसेल तर. ठीक आहे. तर चला,